गुजरातमधील सापुतारा येथे गणपती वर्गणीच्या कारणावरून झालेल्या वादातून सुरगाणा येथील 29 वर्षीय युवकाची चाकूने वार करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. 26 ऑगस्ट रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी याच्या विरोधात सापुतारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मृत युवकाचं नाव हेमंत उर्फ विकी सूर्यवंशी, वय वर्ष 29, राहणार होळी चौक बस स्टॉप जवळ सुरगाणा असं आहे. पोलीस तक्रारीनुसार हेमंत आणि आरोपी कुणाल परदेशी यांच्यात मागील वर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाद झाला होता. या जुन्या वादाचा राग आरोपीच्या मनात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं. दिनांक 26 ऑगस्ट रोजी हेमंत हा त्याचा मित्र विजय खंबायत, माधव गवळी आणि राज गाडेकर यांच्यासोबत सापुतारा येथे मॉन्सून फेस्टिवल पाहण्यासाठी गेला होता. रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या दरम्यान हे मित्र बडोदा बँकेच्या एटीएम जवळील पावभाजीच्या दुकानात गेले होते. पोलीस तक्रारीतील माहितीनुसार त्याच ठिकाणी कुणाल किरण परदेशी आणि प्रदीप रवींद्र पवार हे देखील आले. पावभाजी खाल्ल्यानंतर हेमंत आणि राज गाडेकर तेथे थांबले असताना कुणाल आणि हेमंत यांच्या मागील वर्षीच्या गणपती विसर्जनाच्या वादासह या वर्षीच्या गणपती वर्गणीवरून सुद्धा पुन्हा वाद झाला. वाद वाढल्यानंतर कुणाल यानं चाकू सदृश्य तीक्ष्ण हत्यारानं हेमंतच्या पोटावर 2 वार आणि छातीच्या खालील भागात 1 वार केल्याचं तक्रारीत नमूद झालंय. गंभीर जखमी झाल्यानंतर कुणाल मोटारसायकलवरून घटनास्थळावरून पसार झाल्याचं सांगण्यात आलंय. हेमंतला त्याचे मित्र तातडीनं मोटारसायकलवरून बोरगाव येथील सरकारी दवाखान्यात घेऊन गेले. प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी वणी येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तक्रारीनुसार दिनांक 27 ऑगस्ट रोजी रात्री 1:10 सुमारास हेमंतचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान घटनेची माहिती मिळताच हेमंतची आई पद्माबेन सूर्यवंशी, त्यांचे पती आणि नातेवाईक वणी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेमुळे सुरगाणा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुणाल किरण परदेशी याच्या विरुद्ध सापुतारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज, जय गांगुर्डे, बोरगाव.